नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतद्वारे शहरात पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात असून गुरुवारी 10 सप्टेंबर रोजी सकाळी पाणी भरत असताना नांदगाव शहरातील ओंकारखेडा परिसरातील प्रभाग क्रमांक 5 येथील रहिवासी हरिदास राऊत यांच्या घरी पिण्याच्या पाण्यात नारू सदृश जंतू नळातून आढळून आल्याने एकच खळबळ माजली। त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। त्यांनी याबाबतची सूचना त्वरित नगरपंचायतकडे दिली। हा नारू सदृश जंतू 1 ते 1.5 फूट लांब असून बारीक सुताच्या आकाराचा आहे। नुकतीच कोरोनासारखी आजाराची लागण सुरू असताना हा नारू नळाच्या पाण्यातून निघाला असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे। गावात सर्दी, ताप, डोकेदुखी असे आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। नांदगाव नगर पंचायतने वॉटर फिल्टरकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन स्वच्छ पाण्याचा पुरवठा शहरवासियांना करावा अशी मागणी होत आहे। तसेच आरोग्य विभागाने या पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजनेकडे लक्ष द्यावे अशी मागणी शहरवासियांच्या वतीने करण्यात येत आहे। जर असे धोकादायक नारू पाण्यातून निघत असतील तर नगरपंचायतकडून पाण्याची नियमित साफसफाई होते का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। या घटनेमुळे नांदगावकरांचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसून येत आहे। असे पाण्यातून नारू निघणे धोकादायक असून याकडे नांदगाव नगर पंचायतने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन या भागातील नागरिकांनी केले आहे। नानी हरिदास राऊत बोलत आहे। आमच्याकडील आज नळ आले होते, त्या पिण्याच्या पाण्यात पाईपात नारू आलेला आहे आणि आमच्या इकडे घाण पण खूप आहे, नाल्या नाही आहे, संडास बाथरूमचे गड्डे आहेत, खूप घाण आहे। तरी आमची सुरक्षा झाली पाहिजे अशी मी विनंती करतो। हे पिण्याच्या गुंडातनी आलेलं आहे नारू पाईपाद्वारे। उत्तम ब्राह्मणवाडेसह सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।